नमस्कार, मी सुनीता शिंदे। आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन। सांगली जिल्हा प्रेस क्लब सांगली यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा। सांगली जिल्हा प्रेस क्लब सांगलीच्या वतीने दिनांक 9 मार्च 2023 रोजी सांगली येथील भावे नाट्य मंदिरमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। प्रथम नटराज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व सांगली जिल्हा प्रेस क्लबचे सर्व संचालक उपस्थित होते। यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत अर्जुन हजारे यांनी केले व प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर यांनी केले। त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिल्पा पाटील, स्वाती गोखले, नगरसेविका स्नेहल सावंत यांचा सत्कार प्रेस क्लबच्या खजिनदार श्रीमती सुनीता शिंदे व सौ विजया जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सुरेश गरड प्रस्तुत जुन्या व नव्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दरम्यान महिलांसाठी प्रवेश लकी ड्रॉ कूपन आयोजित केले होते। त्या लकी ड्रॉ मध्ये प्रथम मानकरी प्रश्नावलीमध्ये कुमारी वेदिका जोशी यांना, तर लकी ड्रॉ मध्ये सौ संगीता सुतार, शैला शिराळे, जयश्री जाधव, शीतल वलकर व आशाताई पवार यांना पैठणी देण्यात आली। या कार्यक्रमामध्ये 21 महिलांना मी कर्तव्य दक्ष पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील अशा विविध क्षेत्रातून निवड करून यांना पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली। सांगली जिल्हा प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अरुण मोडक यांनी केले। यामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाच्या वेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रमोद सकपाळ, खजिनदार श्रीमती सुनीता शिंदे, सेक्रेटरी गणेश भोसले, कार्याध्यक्ष नित्यानंद कुंभार, संचालक राजेंद्र खांडेकर, रोहित जाधव, हरी पाटणकर, मंदान पाटणकर, नितीन कोरे, चंद्रशेखर पटवेदार, नंदू वाघमारे, मोहन धामणीकर व मिरज तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष नाथाजी सूर्यवंशी, ॲडव्होकेट बाळासो वाघमारे, अर्जुन हजारे, सुरेश गरड, विजया जाधव तसेच साप्ताहिकांचे संपादक, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारखेच्या कार्यक्रमासाठी त्यांचं भरघोस सहकार्य असणार आहे। या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कलावतीताई पवार वेश्यावस्तीसाठी महिलांसाठी विशेष नैपुण्यपूर्ण काम केले, अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत त्या। खरं म्हणजे
त्यांची जागा या ठिकाणी वरती आहे. आपण वरती या आणि आपल्या हस्ते ही पुढची चिठ्ठी काढून ती पैठणी देण्यात आहे. कलावती पवार, गाणे अनेक 4 गाणे ऐकायचे तुम्ही जायचं ना. हा मग वरती आहे. बक्षीस गाणाऱ्यापैकी कोणाला तरी लागावं अशी माझी आशा आहे, म्हणजे इच्छा आहे. पण तो मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करण्याचा वार करत नाही, कारण गाणाऱ्यापैकी पहिल्यांदा असं नाव आलंय. मला नक्कीच आशा आहे त्यात माझं नाव सुद्धा आहे. आशा सुरेश पवार. आशा सुरेश पवार दुसऱ्याच आहेत काय? आता एक पैठणी काय अर्धी अर्धी द्यायची काय? कलावतीताई पवार यांच्या हस्ते हे बक्षीस आशा पवार यांना देतात. पवार दोघी पैठणी घ्या आणि त्या पवार मिळाल्या पैठणी घेऊन. हे पुढचं बोलायचं नाही, आपलं बोलायचं नसतं. आता अजून एक शिल्लक आहे पैठणी. चिठ्ठी काढायची का प्रश्न विचारायचा? चिठ्ठी काढू. चिठ्ठी आपल्या ह्या कार्यक्रमाचे खरोखर म्हणजे हे जिल्हा प्रेस क्लब ज्याने स्थापन केलं काय त्याचे संस्थापक पवारसाहेब यांना विनंती आहे, आपण या. आपण सगळ्यात पूर्ण या कार्यक्रमासाठी पाठीमागे असताना सुद्धा पडद्याआड आहे. आपण खाली बसून हा कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. म्हणजे कार्यकर्ता कसा असतो, पडद्याच्या पाठीमागे असतो. आणि त्यांच्या हस्ते ही चिठ्ठी आपण काढूया. उपस्थित असलेल्या महिलांचं नाव पुकारणार बरं का, माझ्या बायकोचं नाव पुकारणार नाही. इथं चिठ्ठी काय तर असणार आणि आपल्या बायकोचं नाव पुकारणार. आता मात्र गायकीचं आहे बरं का. शेवटची पैठणी आहे, घ्या लवकर. कसली पैठणी बघूया? माहेराचा लळा मग जीवाला लागला, सासरी ग जीव आभाळी टांगला. काय सांगू माझं माहेर मोलाच, कसं सांगू या बाई पैठणीच्या तोलाच. आणि हे बक्षीस कुणाला मिळणार आहे? अतिशय मनापासून त्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना. आत्ता सौभाग्याचं लेणं गवर माझी देऊ दे, मोर पंखी चोळी